नमस्कार. गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. चला तर आज आपण मस्त असा बुर्जी भात कसा करायचा ते बघूया. अगदी साधी सोपी रेसिपी आहे किंवा पोटभरीची आहे आणि एकदम चमचमीत अशी ही बुर्जी भात होतो. अगदी डाळ भात पोळी भाजी काही न करता मस्त असा हा बुर्जी भात करायचा. रात्रीच्या जेवणाला म्हणा किंवा दुपारच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही करू शकता. असा मस्त हा बुर्जी भात म्हणा किंवा अंडा राईस म्हणू शकता तुम्ही. खूप छान असा मस्त होतो आणि जास्त काय साहित्य अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि घरात असलेल्या साहित्यामध्ये होतं. तर त्यासाठी मी टॅमॅटो घेतलेत, अगदी लाल छान पिकलेले टॅमॅटो घेतलेत, अंडी घेतलेत आणि कांदे आहेत. तर हे सगळं तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता. अगदीच 3-4 जणांसाठी करणार असाल तर अंडी थोडीशी जास्त घ्या. बाकीचं साहित्य कांदे टॅमॅटो अगदी थोडं थोडं जास्त घेतलं तरीही चालेल. आणि कांदे आणि टॅमॅटो मी छान बारीक चिरून घेणार आहे. तर कांदे टॅमॅटो चिरून घेतले. आता कढईमध्ये तेल घेतलं आणि जो बारीक केलेला कांदा आहे तो परतून घेतला आहे. आता कांदा तुमच्या अगर आवडीनुसार कमी जास्त परतू शकता. मला मात्र कांदा जास्त परतलेला लागतो. अगदी थोडासा कच्चा असलेला किंवा करकरीत कांदा मला आवडत नाही, म्हणून मी शक्यतो कांदा छान परतून लालसर होईपर्यंत छान परतून घेते आणि मगच बाकी भाज्या वापरते. तर तुम्ही तुमच्या काही जणांना थोडासा कच्चा कांदा आवडतो, जसं तुम्हाला आवडेल तसं घ्या. आता कांदा छान परतून झाला की टॅमॅटो घालायचे. जर तुम्हाला कांदा करकरीत आवडत असेल तर मात्र काय करायचं, टॅमॅटो आणि कांदा दोन्ही एकत्र परतायला घ्यायचा. आता ही माझी पद्धत आहे. मी कांदा पूर्ण छान भाजून घेते आणि मगच टॅमॅटो घालते. तर दोन्हीपैकी तुम्हाला पद्धत कुठली आवडेल ती करू शकता. टॅमॅटो फक्त नरम आणि मऊ होण्यासाठी तुम्हाला जर पाहिजे असेल तर दोन्ही एकत्र घातले तरी चालेल. आता इथे 2 मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत, मी तुकडे करून बारीक घेतलेले आहेत. तिखटानुसार कमी जास्त करा. जर तुमची मुलं खात नसतील, मुलांनाचसाठी करणार असाल तर मात्र मिरची नाही वापरली तरी चालेल. मीठ घालायचं चवीनुसार. मीठ घालताना अगदी थोडंसं कमी घाला. रेसिपी पूर्ण झाल्यानंतर चव बघा आणि मग मीठ वाढवा. मी बऱ्याच वेळेला प्रत्येक रेसिपीमध्ये असं सांगत असते, मीठ तुम्ही चव घेऊनच करा. शक्यतो आपल्याला आपण म्हणतो की बरोबर झालं, पण कमी जास्त होऊ शकतं. आता यामध्ये मी कांदा लसूण मसालासुद्धा अगदी 1 पाव चमचा घातलेला आहे. मला थोडंसं कमी तिखट लागतं हे, म्हणून मी थोडंसं कमी केलेलं आहे. तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल जास्तही वापरू शकता किंवा कांदा लसूण मसाला नाही वापरायचा, मिरची पावडर वापरली तरी चालते. आणि टॅमॅटो छान असं परतून झालं की थोडीशी कोथिंबीर घालायची. टॅमॅटो मात्र पूर्णपणे अगदी छान नरम होऊ द्यायचे, म्हणजे आपण चटणीसाठी जे टॅमॅटो करतो की नाही तसंच करून घ्यायचं. आता कांदा लसूण मसाला माझा एकदम लाल चुटूक आहे, त्यामुळे बघा खूप छान असं लालसर मसाला झाला आहे. आता यामध्ये अंडी फोडून घ्यायची. 2-4 तुम्हाला जेवढी लागतात तेवढी अंडी फोडून घ्यायची. आता इथे महत्त्वाची टीप म्हणजे अंडं आधी तुम्ही, आता मला अंदाज आहे अंडं कसं आतून निघतं काय. अंडं जर तुमच्याकडे जास्त दिवसाचं असेल तर काय करायचं, वाटीत फोडून घ्यायचं आणि मग ओतायचं. आता थोडा वेळ वाट बघायची, लगेच उलटण घालून फिरवायचं नाही. त्याने काय होतं, अंडे जे आपण घालतो की नाही बुर्जी करायला ते एकदम असं गाळ होतो त्याचा. भातामध्ये बुर्जी जी आहे की नाही अशी थोडीशी अशी गाठी असली की छान लागते. त्यासाठी थोडंसं सावकाशीनं हे अंडी आधी हलवून घ्यायची. आणि आता इथे मी भात शिजवलेला भात आहे, साधाच आहे, जे आपण भात करतो की नाही त्या पद्धतीने भात शिजवून घेतलेला आहे. तुमच्याकडे राहिलेला शिल्लक भात असेल तो वापरला तरीही चालतो. भात थोडासा मी मऊसर शिजवला आहे. तुम्हाला थोडासा बिर्याणीसारखा लागतो की नाही तसा भात करून घेणार असाल तरीही चालेल. मी थोडासा मऊसरच शिजवलेला आहे तो वापरते मी. आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचे. टॅमॅटो एकदम लाल बुंद असे घ्यायचे आणि लाल मसाला जो आहे ना तुमचा, माझा कांदा लसूण मसाला आहे तो छान असा लाल चुटूक आहे, त्यामुळे कुठलाही पदार्थ असं छान लाल भडक असा होतो. तर हे बघा छान असं मिक्स करून झालं. थोडंसं मिक्स करून घ्यायचं, थोडंसं झाकून घ्यायचं, म्हणजे सगळ्या भाताला हा मसाला जो आपण केला आहे की नाही कांदा आणि टॅमॅटोचा तो छान लागतो. अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं. वरून कोथिंबीर घाला. याच्यावर तुम्ही तुमच्याकडे जर कांदा पात असेल की नाही तीही वापरली तर चालेल. बघा खूप छान असं दिसायला छान दिसतं हे बघा. आणि मस्त असा हा
बुर्जी भात तयार झाला. एखाद्या दिवशी दुपारच्या कंटाळा आला भाजी चपाती सगळं करायचा तर असा मस्त असा हा बुर्जी भात करायचा आणि दुपारच्या वेळेला मस्त ताव मारायचा. याच्याबरोबर तुम्ही पापड घ्या, लोणचं घ्या, कांदा टमॅटो, कांदा मिरची कोशिंबीर जे काय तुम्हाला असेल किंवा काही नाही करता असंच खाल्लं तरीसुद्धा अप्रतिम असा हा बुर्जी भात होतो. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.